नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजचं जे आपलं प्रकरण असणार आहे ते असणारे मराठीमधले जे काही लेखक आणि त्यांचे पुस्तक आहेत हे असणारे, म्हणजे यांच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात. खरं तर आपल्याला आजचे लेक्चर घेण्याची गरजच नव्हती, कारण आपली परीक्षा 28 तारखेला होणार होती. परंतु काही कारणास्तव किंवा आपल्या सिस्टीममधल्या असणाऱ्या दोषामुळे, उणिवामुळे काय झालेली आपली परीक्षा रद्द झालेली आहे. परंतु आता याच्याकडे आपण निगेटिव्ह न पाहता आपण अशी पाहूया की बाबा आपल्याला तयारी करण्यासाठी काय झाला, वेळ मिळाला, या दृष्टिकोनातून आपण काय करूया याच्याकडे पाहूया. ठीक आहे. आता अजून एक वाचण्यात आलं माझ्या की बरेच जण म्हटले की बाबा परीक्षा कशामुळे रद्द झाली, तर पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द झाली. परंतु मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, पेपर फुटल्यामुळे परीक्षा अजिबात रद्द झाली नाही. परीक्षा रद्द झाली पेपर फुटल्याची बातमी फुटल्यामुळे परीक्षा रद्द झाली. जर पेपर फुटला अशी बातमी आली नसती, पेपर गपची फुटला असता अंधारातून, तर ती बातमी आपल्यापर्यंत आली नसती, तर पेपर रद्द झाला नसता. मग पेपर रद्द होण्याचं खरं कारण काय आहे, तर पेपर फुटला याची बातमी फुटली, हे पेपर रद्द होण्याचं काही खरं कारण आहे. ठीक आहे. कसंही असू द्या, रद्द झाला पेपर ती खूप चांगली गोष्ट झाली. कारण जर पेपर फुटला असता तर तो ज्यांना पेपर मिळालाय ते लोक पास झाले असते आणि आपल्यासारखे अभ्यास करून, मेहनत करून लोकांना काय झालं असतं, त्याचा मग फायदा झाला नसता. ठीक आहे. त्याच्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं आपण गृहीत धरू आणि परीक्षेची चांगल्या जोमाने काय करू, आपण तयारी करूया. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात. आता आपल्याला हे जे प्रकरण आहे, मराठी लेखक आणि पुस्तक हे जे प्रकरण आहे, याच्यावरती आपल्याला वारंवार नियमितपणे परीक्षेमध्ये आपल्याला कमीत कमी 2 प्रश्न यावरती विचारले जातात. मग हे 2 प्रश्न कोणत्या पेपरसाठी असतात, तर तुमच्या पेपर 1 साठी पण 2 प्रश्न असतात आणि पेपर 2 साठी सुद्धा 2 प्रश्न असतात. म्हणजे तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरसाठी या प्रकरणावरती आपल्याला 2 प्रश्न काय 100% त्या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा प्रश्न आहे की महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात. प्रश्न कधी विचारला होता पहा, आत्ता 2025 ला प्रश्न या ठिकाणी विचारला होता. मग ऑप्शन दिलेत, विनायक जनार्दन करंदीकर, राम गणेश गडकरी, यशवंत दिनकर पेंढारकर आणि बाळ सीताराम मर्ढेकर. मग यापैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात, तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना काय म्हटलं जातं, महाराष्ट्र कवी या नावाने ओळखलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर यांना अजून पहा, हे जे यशवंत दिनकर पेंढारकर आहेत, यांना अजून एक दुसरं नाव आहे, ते म्हणजे कोणतं, तर ते म्हणजे कवी यशवंत. कवी यशवंत या नावाने सुद्धा यांना काय केलं जातं, त्या ठिकाणी ओळखलं जातं. हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे कवी यशवंत आणि यशवंत दिनकर पेंढारकर हे दोन्ही व्यक्तिमत्व कोण आहेत, एकच आहेत. त्यांनाच काय म्हणतात, तर त्यांनाच महाराष्ट्र कवी असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर इथं आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे यशवंत दिनकर पेंढारकर म्हणजेच महाराष्ट्र कवी हे काय होते, तर हे बडोदा संस्थानचे काय होते, राजकवी होते. हे पण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर इथं पहा, विनायक जनार्दन करंदीकर आहे. मग यांचं टोपण नाव काय आहे, तर विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपण नाव विनायक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे राम गणेश गडकरी यांच्या टोपण नावावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग राम गणेश गडकरी यांनाच काय म्हणतात, तर यांनाच गोविंदाग्रज म्हणतात. आणि गोविंदाग्रज या नावाने यांनी कशासाठीचं लेखन केलंय, तर त्यांनी कवितांचं लेखन केलेलं आहे. आणि राम गणेश गडकरी यांनाच बाळकराम सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बाळकराम सुद्धा म्हटलं जातं. मग बाळकराम या नावाने त्यांनी काय केलेलं आहे, विनोदी लेखन केलेलं आहे. विशेषतः जे त्यांचे नाटकं आहेत, राम गणेश गडकरी यांचे नाटकं त्यांनी काय केलेले आहेत, बाळकराम या टोपण नावाने लिहिलेले आहेत. मग तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे. गोविंदाग्रज पण राम गणेश गडकरी यांना म्हणतात आणि बाळकराम सुद्धा काय म्हणतात, राम गणेश गडकरी यांनाच म्हणतात. फरक काय फक्त, तर गोविंदाग्रज नावाने त्यांनी काय केलेलं आहे, कविता लेखन केलेलं आहे आणि बाळकराम या नावाने त्यांनी विनोदी नाटकं लिहिलेली आहे. ठीक आहे. एवढा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये 100% त्या ठिकाणी काय केले जातात, प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 बघा. त्याच्यानंतर इथं अजून एक राहिलं पहा, आपला जो चौथा ऑप्शन होता बाळ सीताराम मर्ढेकर. मग बाळ सीताराम मर्ढेकर यांना काय म्हटलं जातं, तर यांना नव्या युगाचे कवी किंवा मराठी नवकाव्याचे जनक म्हणलं जातं. खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणाला नव्या युगाचे कवी म्हणतात, तर ते कोणाला म्हणतात नव्या युगाचे कवी, बाळ सीताराम मर्ढेकर, BC मर्ढेकर. हा शॉर्ट फॉर्म तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल. BC मर्ढेकर यांना काय म्हणतात, नव्या युगाचे कवी म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न अजून त्यांच्यावरती विचारला जाऊ शकतो आपल्याला की मराठी नवकाव्याचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात.
मग मराठी नवकाव्याचे जनक सुद्धा कोणाला म्हणतात, तर ते सुद्धा BC मर्ढेकरांनाच म्हणतात. खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. दुसरा प्रश्न बघा, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आता इथं आपल्याला काय विचारलंय की मी वनवासी हे जे आत्मचरित्र आहे हे आत्मचरित्र कोणाचं आहे असं आपल्याला विचारलं होतं. मग हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे. हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर हे सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवायचं आहे की सिंधुताई सपकाळ यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर त्यांना अनाथांची माय या नावाने ओळखलं जातं. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इथं अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो, तो म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या काव्यसंग्रहावरती. आता सावित्रीबाई फुले हे खूप मोठ्या समाजसेविका होत्या, ते तर आपल्याला माहितीच आहे. महाराष्ट्रातल्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या हेही माहिती आहे. परंतु सावित्रीबाई फुले या एक उत्कृष्ट अशा कवयित्री सुद्धा होत्या, हे पण लक्षात ठेवायचे. मग त्यांचे कविता संग्रह कोणते पहा, तर काव्य फुले हा अतिशय प्रसिद्ध असा कविता संग्रह आहे. आणि त्याच्यानंतर बावनकशी सुबोध रत्नाकर हा सुद्धा त्यांचा काय अतिशय प्रसिद्ध असा काव्यसंग्रह आहे. मग हे तुम्हाला दोन्ही पण लक्षात ठेवायचं. या दोन्हीवरती सुद्धा आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे की काव्य फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर तो सावित्रीबाई फुले यांचा आहे. आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह सुद्धा कोणाचा आहे? तर तो सुद्धा सावित्रीबाई फुले यांचाच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक आपल्याला महत्त्वाचं, या ताराबाई शिंदेवरती सुद्धा भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. का विचारले जातात? तर ताराबाई शिंदे यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ कधी लिहिलेला आहे त्यांनी पहा 1882ला लिहिलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस स्त्रियांना घराबाहेर पडण्याची सुद्धा मुभा नव्हती अशा वेळेस त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता. आणि हा नुसता ग्रंथच लिहिला नव्हता, तर या ग्रंथामधून त्यांनी काय केली होती, पुरुष सत्ताक जी पद्धती आहे या पुरुष सत्ताक पद्धतीवरती त्यांनी प्रहार केला होता किंवा टीका केली होती. अजून एक इथं महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे ताराबाई शिंदे यांना स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिण्यासाठी प्रेरणा कोणाकडून मिळाली किंवा त्यांना मार्गदर्शन कोणी केलं? तर त्यांना मार्गदर्शन केलं होतं महात्मा फुले यांनी. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 कडे बघूया. बघा, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? आता हा जरासा आपल्या दृष्टीने काय थोडासा सोपा प्रश्न आहे की संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे. आणि बघा, प्रश्न कधी विचारला होता? 2025च्या TET परीक्षेमध्ये विचारला होता. म्हणजे नोव्हेंबर 2025ला जी परीक्षा झाली होती त्यामध्ये विचारलेला प्रश्न होता. मग संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ पहा, दासबोध आहे, एकनाथी भागवत आहे, अभंग गाथा आहे की भावार्थ दीपिका आहे? आता हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणतं आहे त्यांचं पुस्तक, तर अभंग गाथा आहे. मग या अभंग गाथालाच काय म्हटलं जातं पहा, तर त्यालाच तुकाराम गाथा असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? त्यालाच तुकाराम गाथा. दासबोध कोणाचा आहे ग्रंथ? तर दासबोध हा समर्थ रामदास स्वामी यांचा आहे. एकनाथी भागवत कोणाचा आहे? तर हा संत एकनाथ महाराजांचा ग्रंथ आहे. आणि भावार्थ दीपिका कोणाचा आहे? तर हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ आहे. भावार्थ दीपिकेलाच काय म्हटलं जातं? तर त्यालाच ज्ञानेश्वरी म्हणलं जातं. मग हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर यांची समाधी कुठे आहे हे पण आपल्याला विचारलं जातं. मग संत तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे? देहू या ठिकाणी आहे. रामदास स्वामींची समाधी कुठे आहे? तर ती सज्जनगडावरती आहे. संत एकनाथांची समाधी कुठे आहे? तर ती पैठण या ठिकाणी आहे. आणि संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? तर ती आळंदी या ठिकाणी आहे. ठीक आहे, मग हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अजून तुम्हाला महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं बघा, आता इथला आपला समजा साहित्यातला प्रश्न आपल्याला परिसर अभ्यासावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे कोणता? की आता तुम्हाला माहिती आहे देहू आणि आळंदी ही काय आहेत? महाराष्ट्रातले एक सगळ्यात प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहेत. देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे आणि आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. मग प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की देहू आणि आळंदी हे जे तीर्थक्षेत्र आहेत हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहेत? मग हे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहेत? तर ते इंद्रायणी नदीच्या काठावरती वसलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं परिसर अभ्यास असेल किंवा समाजशास्त्र असेल तिकडं सुद्धा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पैठण हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. आता हे तर तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, पुढे जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? आता काय विचारले आपल्याला की आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कोण साहित्यिक आहेत बाबा? मग कोण आहेत ते? तर ते आहेत चित्रे खानोलकर. ठीक आहे, कोण आहेत? चित्रे खानोलकर. यांनी कोणत्या नावाने काव्यलेखन केलं आहे? तर यांनी आरती प्रभू या नावाने काव्यलेखन केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे पर्याय सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. मग गदी माडगुळकर यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना गदिमा म्हणलं जातं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं
ग दि माडगुळकर यांना आधुनिक वाल्मिकी सुद्धा म्हणलं जातं. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात, तर ते कोणाला म्हणतात, गदिमांना म्हणतात. गदिमा म्हणजेच कोण, तर ग दि माडगुळकर. ठीक आहे. त्याच्यानंतर जयंत दळवी यांनी कोणत्या टोपण नावाने लेखन केलं, तर यांनी ठणठणपाळ या टोपण नावाने लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर बी.सी. मर्ढेकर, आत्ताच पहिल्या प्रश्नामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं. मग बी.सी. मर्ढेकर यांना काय म्हणतात, तर यांना मराठी नवकाव्याचे जनक म्हणतात. बी.सी. मर्ढेकर म्हणजे यांचं पूर्ण नाव काय आहे, तर बाळ सीताराम मर्ढेकर आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. एक छोटीशी पण मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी सूचना. या ठिकाणी आपण महा-टी.ई.टी. परीक्षेसाठी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही महा-टी.ई.टीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या महा-टी.ई.टीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्या उत्तरासहित म्हणजेच उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी या संपूर्ण प्रश्नपत्रिका भेटतील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात, सर आतापर्यंत झालेल्या म्हणजे नेमकं कधीपासून झालेल्या प्रश्नपत्रिका भेटतील, तर 2013 पासून टी.ई.टी. परीक्षेची सुरुवात झाली होती. मग 2013 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील. कोणत्या पेपरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील, तर तुम्हाला पेपर 1च्या पण सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील आणि पेपर 2च्या सुद्धा सगळ्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी भेटतील. त्याचबरोबर यांच्यासोबत तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा भेटतील. मग त्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आपल्या टी.ई.टी. परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर ते आहेत शालेय पुस्तकं. कारण या शालेय पुस्तकावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तकं आहेत त्याच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आपण तुम्हाला देतो. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आहेत. आता जर तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी मित्रांनो फक्त एवढ्याच मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय अगदी सहज घेऊ शकता. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर याची किंमत फक्त 200 रुपये आहे. परंतु त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सॲप नंबर आहे पहा 77 75 88 12 88. या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. तुम्हाला जे स्कॅनर पाठवलं जाईल त्यावरती 139 रुपये पे करायचे आहेत. ते 139 रुपये पे करायचे आहेत. किंवा ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपेला 96 89 14 16 30 या नंबरवरती जरी पैसे पाठवले तरी चालेल किंवा स्कॅनरवरती पैसे पाठवले तरी चालेल. किती रुपये पाठवायचे आहेत, फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि पैसे पाठवल्यानंतर काय करायचं आहे की त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट आपल्याला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. लक्षात ठेवा व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, 77 75 88 12 88. हा आपला काय व्हॉट्सॲप नंबर आहे. आणि गुगल पे, फोनपे नंबर 96 89 14 16 30 आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. मग व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला शेअर केलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5 नंबर प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही. आता काय विचारलं आपल्याला की पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही असं पुस्तक कोणतं आहे. मग बघा अमृतवेल आहे, व्यक्ती आणि वल्ली आहे, असामी असामी आणि बटाट्याची चाळ. मग यापैकी कोणतं पुस्तक पु ल देशपांडेंनी लिहिलेलं नाही, तर अमृतवेल हे पुस्तक पु ल देशपांडेचं नाही. मग पु ल देशपांडे यांची पुस्तकं लक्षात ठेवा. बघा व्यक्ती आणि वल्ली अतिशय प्रसिद्ध आहे, असामी असामी हे पण प्रसिद्ध आहे आणि बटाट्याची चाळ हे पण प्रसिद्ध आहे. या तिन्ही पुस्तकावरती आपल्याला वेगवेगळे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत अगोदरच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर या अमृतवेलवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की अमृतवेल ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे. मग ती कोणाची कादंबरी आहे, तर ती वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली कादंबरी आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6, यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते आहे. यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र
महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र विचारलंय. आता यांच्यावरती सुद्धा आपल्याला वारंवार यांचं जे आत्मचरित्र आहे ना याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न त्या ठिकाणी काय केलेला आहे, परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र कोणतं आहे, तर ते आहे कृष्णा काठ. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर करेचं पाणी कोणाचं आहे याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं काय होतं पहा, हे करेचं पाणी आणि कृष्णा काठ या दोन्हीमध्ये काय होतं, थोडासा गोंधळ होतो. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा काठ हे कोणाचं आत्मचरित्र आहे, तर हे यशवंतराव चव्हाण यांचं आहे. आणि करेचं पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे, तर हे आचार्य अत्रेचं आहे, म्हणजेच के अत्रेंचं आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे आत्मचरित्र आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथं जो हा सह्याद्रीचे वारे हा जो ऑप्शन दिला हे काय आहे, तर सह्याद्रीचे वारे हा यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणांचा संग्रह आहे. हे पण लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला सह्याद्रीचे वारे पण लक्षात ठेवायचे, करेचे पाणी पण लक्षात ठेवायचंय आणि कृष्णा काठ पण लक्षात ठेवायचा आहे. ज्या तिन्ही पुस्तकावरती आपल्याला परीक्षेमध्ये अगोदर प्रश्न विचारलेले आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत. भरपूर वेळेस प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे मला पण माहिती आहे. मग ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर ते वि स खांडेकर आहेत. आता हे लक्षात का ठेवायचं तुम्हाला सांगतो, तर वि स खांडेकर यांना काय झालेलं आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. साहित्यामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, तर तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे. आणि फक्त ज्ञानपीठ पुरस्कारच नाही, तर हे लक्षात ठेवायचं की मराठी साहित्यामधला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे काय आहेत, पहिले साहित्यिक आहेत. मग मराठीमधला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता, तर तो वि स खांडेकर यांना मिळाला होता. कधी मिळाला होता, तर तो त्यांना 1974 साली मिळाला होता. आणि कोणत्या कादंबरीसाठी मिळाला होता, तर तो त्यांना ययाती या कादंबरीसाठी मिळाला होता. लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे पर्याय बघा की रणजित देसाई. मग रणजित देसाई यांची कोणती कादंबरी प्रसिद्ध आहे, तर त्यांची स्वामी कादंबरी प्रसिद्ध आहे. याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर शिवाजी सावंत कोणती आहे, मृत्युंजय आहे. आणि भालचंद्र नेमाडे यांची कोणती कादंबरी प्रसिद्ध आहे, तर कोसला ही कादंबरी. म्हणजे या तिन्ही पुस्तकावरती पहा, स्वामीवरती, मृत्युंजयवरती आणि कोसलावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला वारंवार का सांगतो, तर टीईटी परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न काय होतात, जशाच्या तसे रिपीट होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबर. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. मग वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर याचे लेखक आहेत प्रकाश संत. मग प्रकाश संत यांचे बाकीचं साहित्य कोणते बघा, तर वनवास आहे, शारदा संगीत आहे. या झुंबरवरती प्रश्न विचारला होता, झुंबर आहे आणि पंख आहे. ठीक आहे, कोणाची आहेत ही गाजलेली पुस्तकं, तर प्रकाश संत यांची आहेत. पुढे जाऊया. 9 नंबर. कोसला या कादंबरीचे लेखक कोण बघा. आत्ताच इथं तुम्हाला सांगितलं तुम्ही की कोसलावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. मग कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर ते भालचंद्र नेमाडे आहेत. ठीक आहे, म्हणजे जिथं जिथं प्रश्न डबल रिपीट होतात की नाही हे तुम्हाला सांगण्यासाठी मी प्रश्न घेतलाय. ठीक आहे, मग आता हे भालचंद्र नेमाडे असतील, यांच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये काय विचारला जातो, तर भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा काय झालेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आतापर्यंत किती मराठी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, तर 4 लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. मग ह्या 4 मधले सगळ्यात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी लेखक कोण आहेत, तर ते वि स खांडेकर आहेत. त्यांना कधी मिळाला होता हे पण लक्षात ठेवायचं, 1974ला मिळाला होता. आणि कोणत्या पुस्तकासाठी किंवा कोणत्या साहित्यासाठी मिळाला होता, तर ययाती या साहित्यासाठी मिळाला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे काय आहे, तर हे मराठी साहित्यामधले पहिले मानकरी आहेत की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता मराठी साहित्यामध्ये, तर तो वि वा शिरवाडकर यांना. वि वा शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे, तर त्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. कधी मिळाला होता, 1987ला. कोणत्या साहित्यासाठी मिळाला होता, तर त्यांना त्यांच्या समग्र साहित्यासाठी, म्हणजे त्यांनी जीवनामध्ये जेवढं साहित्य लिहिलंय त्या सगळ्या साहित्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्याच्यानंतर मराठीमधले तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे लेखक कोण आहेत, तर ते आहेत विंदा करंदीकर. मग यांना कधी मिळाला होता, तर यांना 2003ला मिळाला होता. आणि कशासाठी मिळाला होता, तर यांना सुद्धा समग्र साहित्यासाठीच मिळाला होता. त्याच्यानंतर बघा 2014ला म्हणजे चौथे, म्हणजे सगळ्यात शेवटचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी लेखक कोण आहेत, तर ते भालचंद्र नेमाडे आहेत. त्यांना कधी मिळाला, 2014ला. यांना सुद्धा समग्र साहित्यासाठी. आणि विशेषतः बघा, हिंदू समृद्ध जगण्याची अडगळ ही एक त्यांची प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. त्या कादंबरीसाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक आपला 10 आहे. काय विचारलंय,
पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोणते? बघा आता घुमान या ठिकाणी जे काही साहित्य संमेलन झालं होतं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते असं आपल्याला विचारलंय. मग या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर सदानंद मोरे होते. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की घुमान या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झालं होतं? तर हे 2015ला झालं होतं. आणि हे कितवं साहित्य संमेलन होतं? हे 88वें साहित्य संमेलन होतं. आणि हे घुमान कुठे बरं? घुमान पंजाबमध्ये. मग तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का बाबा की संमेलन कशाचं आहे? तर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. मग मराठी साहित्य संमेलन हे पंजाबला असण्याचं कारण काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला पाहिजे. मग हे संमेलन पंजाबला का झालं होतं? तर घुमान या ठिकाणी संत नामदेव कोणी? संत नामदेव महाराजांनी काय केलेलं आहे? 20 वर्ष त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी घुमान या ठिकाणी काय केलं होतं? हे साहित्य संमेलन ठेवलं होतं. म्हणजे तुम्हाला हे जे काही डॉट आहेत ना हे डॉट तुम्हाला कनेक्ट करता आले पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याला अशा गोष्टीवरती प्रश्न जास्त विचारला जातो. ठीक आहे. बाकीचे आता पर्याय पण लक्षात ठेवा. इथं पर्याय दिलेत म्हटलं विचारू शकतात की नाही? विचारू शकतात. मग तुम्हाला साल लक्षात ठेवायचं नाही, फक्त कोणत्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते हे लक्षात ठेवायचं. बघा फमू शिंदे हे कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर हे सासवडचे होते. नागनाथ कोतापल्ले हे चिपळूणचे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि मंगेश पाडगावकर हे कराड या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे साल वगैरे कितवं हे लक्षात ठेवत बसू नका, एवढ्या डीपमध्ये जाणार नाही. ठीक आहे. फक्त तुम्हाला ठिकाण आणि अध्यक्ष लक्षात ठेवायचे. पुढे बघा 11 नंबर, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? आता या आद्य ग्रंथावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं भरपूर कन्फ्युजन सुद्धा होत असतं. मग मराठीमधला ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न विचारला जाईल की आद्य ग्रंथ कोणता, मग मराठीमधला आद्य ग्रंथ कोणता आहे? विवेक सिंधू हेच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आणि विवेक सिंधू हा ग्रंथ कोणाचा आहे प्रश्न विचारला जातो. मग कोणाचा आहे हा? तर हा कवी मुकुंदराज यांचा ग्रंथ आहे. आणि हा कसा आहे? तर हा काव्य स्वरूपामधला ग्रंथ आहे. आणि जर प्रश्न आला मराठीतील पहिला आद्य गद्य ग्रंथ कोणता, हा गद्य शब्द जर आला तर मग मात्र आपल्याला उत्तर लिहायचं आहे लीळा चरित्र. ठीक आहे. फरक लक्षात ठेवायचा. फक्त आद्य ग्रंथ विचारला तर विवेक सिंधू लिहायचं आहे. आणि गद्य हा जर शब्द आला, आद्य गद्य ग्रंथ असा जर शब्द आला तर मात्र आपल्याला उत्तर लिहायचं आहे लीळा चरित्र. लीळा चरित्र हे कोणाचं पुस्तक आहे? कोणी लिहिलेलं आहे? तर हे माईम भट यांनी लिहिलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय बघा, तर हे मराठीमधलं पहिलं चरित्र सुद्धा आहे. मग हे कोणाचं चरित्र आहे? तर हे महानुभाव पंथाचे पहिले जे प्रवर्तक होते कोण? चक्रधर स्वामी. महानुभाव पंथाचे प्रवर्तक म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक कोण आहेत? चक्रधर स्वामी आहेत. मग हे त्यांच्या आठवणींचा संग्रह म्हणून तो काय लीळा चरित्र लिहिला आहे. कोणी लिहिला आहे? माईम भट यांनी. आणि हा मराठीतील पहिला गद्य ग्रंथ मानला जातो. बघा हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा. आद्य ग्रंथ आणि गद्य ग्रंथ याच्यामधला फरक तुम्हाला काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया 12 नंबर, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवणे समाविष्ट आहेत? तर कोणाचे आहेत कवणे समाविष्ट? तर ती संत नामदेव महाराजांचे आहेत. किती कवणे समाविष्ट आहेत? बघा इथं प्रश्नामध्येच दिलंय. म्हणजे कदाचित पुढचा प्रश्न असा विचारू शकतात की शिखांच्या ग्रंथसाहिबा या पवित्र ग्रंथामध्ये संत नामदेव महाराजांची किती कवणे समाविष्ट आहेत? मग किती कवणे समाविष्ट आहेत? तर 61 कवणे काय त्या ठिकाणी समाविष्ट आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? इथं जरी ग्रंथ साहेब दिलं असलं तरी पुस्तकाचं खरं नाव काय आहे? गुरु ग्रंथ साहिबा हे पुस्तक आहे. आणि यालाच काय म्हटलं जातं? त्यालाच आदी ग्रंथ असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे शीख बांधवांचा अतिशय पवित्र असा हा ग्रंथ आहे. आणि त्यामध्ये संत नामदेव महाराजांचं पहा 61 पदे. पदे म्हणजेच काय? तर पदे म्हणजेच कवणे. मग 61 कवणे आणि 3 श्लोक काय त्या ठिकाणी समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये संत नामदेव महाराजांचा उल्लेख कसा केलेला आहे? तर त्यांचा उल्लेख काय केला आहे? भक्त नामदेवजी असा त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे. ग्रंथामध्ये खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं की संत नामदेव यांनी काय केलं होतं? पंजाबमधल्या घुमान या ठिकाणी काय केलं होतं? पहा 20 वर्ष काय केलं होतं? त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं. आणि नुसतं वास्तव्य केलं होतं का? तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होता? भागवत धर्माचा आणि भक्तीचा प्रसार केला होता. मग प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या संताने उत्तर भारतामध्ये किंवा पंजाबमध्ये भागवत धर्माचा आणि भक्तीचा प्रसार केला होता? तर तो कोणी केला होता?
संत नामदेव महाराजांनीच केला होता. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला एका टोकावरून एका शब्दावरून तुम्हाला कमीत कमी 4-5 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी काय करता आले पाहिजेत, तयार करता आले पाहिजेत. पुढे बघा, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण होते? कोणत्या नाटकाचे लेखक? तर सम्राट सिंह या नाटकाचं लेखक कोण आहे असं विचारलंय. मग याचे लेखक कोण आहेत? तर प्र के अत्रे आहेत. मग प्र के अत्रे यांचे बाकीचे नाटकं पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मग सम्राट सिंह आहे, उद्याचा संसार आहे, लग्नाची बेडी आहे, साष्टांग नमस्कार आहे, भ्रमाचा भोपळा आहे, जग काय म्हणेल आहे, आणि तो मी नव्हेच, पाणीग्रहण आणि कवडी चुंबक. या ठिकाणी तो मी नव्हेच वरती सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, मग आता बघा, सम्राट सिंह वरती झालाय, तो मी नव्हे वरती झालाय. मग इथं प्रश्न रिपीट बी होऊ शकतो किंवा दुसरं एखाद्या नाटकावरती प्रश्न विचारू शकतात. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं मित्रांनो, चौकस दृष्टीने अभ्यास करायचा आहे. पुढे बघा 14 नंबर, सांदे पर्वातील वैष्णवी. सांदे पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? मग इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट आणि ग्रेस. मग या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर कवी ग्रेस हे या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. मग यांच्या बाकीच्या कविता पण लक्षात ठेवायचं आहे. संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग आणि चंद्रमाधवीचे प्रदेश हे सुद्धा काय कवी ग्रेस यांचंच साहित्य आहेत किंवा त्यांचे काव्यसंग्रह आहेत. पुढे जाऊया 15 नंबर, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? बघा, ह्या सुंदरा मनामध्ये भरली, बघा ही जी सुंदरा मनामध्ये भरली आहे ना, याच्यावरती 2 प्रकारे प्रश्न विचारलाय. आता इथं काय विचारलंय बघा, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारामधली आहे? तर ही काय आहे? तर ही लावणी आहे. काय आहे? ही लावणी आहे. इथं दुसरा अजून एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे कोणता? सुंदरा मनामध्ये भरली ही जी लावणी आहे किंवा ही जी रचना आहे ही कोणी लिहिलेली आहे असाही प्रश्न होता. मग ही कोणी लिहिलेली रचना आहे? तर ही राम जोशी यांनी लिहिलेली रचना आहे. आणि इथं अजून एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे काय? सुंदरा मनामध्ये भरली या काव्य पंक्तीमध्ये कोणता रस निर्माण होतो याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. मग मराठी काव्यामध्ये किती रस आहेत? 9 रस आहेत. मग त्यापैकी इथं कोणता रस होतो? तर शृंगार रस होतो. कोणता रस? शृंगार रस. बघा, कोणता? शृंगार रसाचा वापर केलेला आहे यामध्ये. ठीक आहे, म्हणजे प्रश्न तुम्हाला कसाही विचारला जाऊ शकतो. आणि सुंदरा मनामध्ये भरली ही काय आजकालची लावणी नाही मित्रांनो. हे राम जोशी हे कुठले होते शाहीर? तर हे बघा, पेशवाईच्या काळातले शाहीर होते. म्हणजे किती जुन्या कविता आहे किंवा किती जुनी लावणी आहे आणि तिच्यावरती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि त्यांना काय म्हणतात? राम जोशी यांना काय म्हणतात? तर त्यांना शाहिरांचे शाहीर म्हणतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, या रचनेचं वैशिष्ट्य काय बाबा, की याच्यावरती का आपल्याला प्रश्न विचारला असेल बरं? तर रचना काय बघा, सुंदरा मनामध्ये भरली जीवाची उलगाल झाली ही लावणी मराठी लोकसंगीत आणि साहित्यामध्ये काय केला जातो? मैलाचा दगड मानली जाते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय केलं आहे? प्रश्न विचारला आहे. आणि या लावणीमधून कोणता रस होतोय? तर शृंगार रस होतोय. सगळ्या जेवढ्या लावण्या आहेत ना त्या सगळ्या लावण्यामधून आपल्याला काय होतं? शृंगार रस निर्माण होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग उद्या कुठलीही लावणी विचारतो त्या लावणीमध्ये कोणता रस असतो? तर शृंगार रस असतो. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबर, नटसम्राट या अजरामर नाटकाचे लेखक कोण आहेत? मग नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो? तर हे कुसुमाग्रज म्हणजेच बी वा शिरवाडकर यांचं हे अतिशय प्रसिद्ध असं नाटक आहे. आणि हे नाटक कशावरती आधारित आहे? तर हे शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकावरती आधारित हे काय नटसम्राट हे नाटक आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा बाकीचे जे काही पर्याय आहेत. मग विजय तेंडुलकर यांचं प्रसिद्ध नाटक कोणतं आहे? तर ते घाशीराम कोतवाल आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पु ल देशपांडे यांचं नाटक कोणतं आहे? तर ती फुलराणी आहे. आचार्य अत्रे यांचं काय? तो मी नव्हेच. याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, म्हणून ते सुद्धा काय आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढे बघा, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण असं आपल्याला विचारलंय. कोणत्या ग्रंथाचे? गीताई या ग्रंथाचं. मग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर विनोबा भावे आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा, हे लोकमान्य टिळक यांचा ग्रंथ कोणता आहे? तर तो गीता रहस्य आहे. म्हणजे फरक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांचं काय? ज्ञानेश्वरी. त्यालाच काय म्हणतात? ज्ञानेश्वरीलाच काय म्हणतात? तर तिलाच भावार्थ दीपिका म्हणतात. आणि संत तुकडोजी महाराजांचं काय आहे? तर ग्रामगीता आहे. मग ग्रामगीता, गीता रहस्य आणि गीताई याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 18 कडे. प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपल्याला महा TET परीक्षा 2026 साठी आपण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे.
बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर आता परीक्षेला दिवस थोडे आहेत, मग आता आमचा कोर्स कंप्लीट होईल का? तर मित्रांनो, आता सुदैवाने म्हणा किंवा आपल्या दुर्दैवाने म्हणा, पण आता काय झालेलं आहे, TET परीक्षा पोस्टपोन झालेली आहे आणि आता कमीत कमी 30 दिवस तरी परीक्षा होत नाही. म्हणजे आपल्याकडे कमीत कमी किती वेळ असणार आहे? 1 महिन्याचा वेळ असणार आहे. मग या 1 महिन्यामध्ये आपला जो कोर्स आहे हा तुम्ही पूर्णपणे पाहू शकता. मग यामध्ये विषय कोणते असतील तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे आपले महा TET परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे विषय आपण या ठिकाणी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. मग याचं स्वरूप काय असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय असेल, लेक्चर असतील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी स्पेशल नोट्स दिल्या जातील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, ऑनलाईन टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. मग हे विषय आपल्याला परीक्षेमध्ये किती मार्कला आहेत तर हे विषय आपल्याला परीक्षेमध्ये 60 मार्काला आहेत. कोणत्या पेपरला 60 मार्काला आहेत तर हे पेपर 1ला पण 60 मार्काला आहेत आणि पेपर 2ला पण काय आहेत, हे 60 मार्काला आहेत. मग तुमचा पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, दोन्ही ठिकाणी हे 2 विषय आपल्याला कसे आहेत, कंपल्सरी विषय आहेत, अनिवार्य विषय आहेत. म्हणजे प्रत्येक जणाला TET परीक्षा देणाऱ्या प्रत्येक जणाला हे 2 विषय काय आहेत, कंपल्सरी आहेत. यांना कुठलाही ऑप्शन नाही. हे विषय कसे आहेत, आपल्याला कंपल्सरी विचारले जाणारेच विषय आहेत. मग जर तुम्ही आपला रेकॉर्डेड कोर्स घेतला तर तुम्हाला या ठिकाणी 50 पेक्षा जास्त मार्काचे आपण काय करतोय, 100% हमी देतोय किंवा गॅरंटी देतोय. ठीक आहे. मग या कोर्सची किंमत किती आहे मित्रांनो, तर 1000 रुपये किंमत आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स पडणार आहे. मग हा कोर्स कुठं असणार आहे आपला, तर हा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणारा कोर्स आहे. मग ॲप्लिकेशनचं नाव काय आहे तर NG क्लासेस या नावाने आपलं काय असणार आहे, ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला किती रुपये पेमेंट करावं लागतंय तर ॲप्लिकेशनमध्ये 499 रुपये, आपले ॲप्लिकेशनवाल्यांचे 24 रुपये, असे तुम्हाला त्या ठिकाणी एकूण 523 रुपये काय करावं लागतंय, पेमेंट करावं लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी डायरेक्ट या नंबरवरती गुगल पे, फोनपे केला तरी चालेल. नंबर लक्षात ठेवा, 96 89 14 16 30 नंबर आहे. या नंबरवरती किती रुपये पे करायचे तर यावरती फक्त 499 पे करायचे. फरक लक्षात ठेवा बघा, जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये केलं तर 523 रुपये पेमेंट करावं लागते. नंबरवरती केले तर फक्त 499 रुपये पेमेंट तुम्हाला करावं लागते. ठीक आहे. फक्त तुम्ही पेमेंट केलं काय करायचं, मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. नंबर आहे 77 75 88 12 88. या नंबरवरती तुम्ही पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे. ठीक आहे. आणि ॲप्लिकेशन कुठं भेटेल तुम्हाला, प्ले स्टोअरमध्ये आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, किंवा जर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला या नंबरवरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची सुद्धा लिंक काय केली जाईल, पाठवली जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18, फकीराचे अभंग या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत असं आपल्याला विचारलंय. मग फकीराचे अभंग हा कविता संग्रह कोणाचा आहे तर हा फ.मु. शिंदे यांचा कविता संग्रह आहे. त्याच्यानंतर बघा बाकीचे ऑप्शन दिलेत बघा. संत तुकाराम महाराजांचं काय अभंग गाथा आहे, याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांचे काय ज्ञानेश्वरी आहे, तिलाच भावार्थ दीपिका म्हणतात, याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि विठ्ठल वाघ यांचे काव्यसंग्रह कोणते आहेत तर साय आहे, काळ्या मातीत मातीत आहे, कपाशीची चंद्रफुले आहे, पाऊस पाणी आहे आणि मायबाप आहे. या काळ्या मातीत मातीत वरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये काय झालेला आहे, प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. ठीक आहे. पुढे जाऊया 19 नंबरकडे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे. मग ययाती ही काय आहे तर ययाती ही कादंबरी आहे. थोडासा सोपा प्रश्न विचारला होता. मग ही कादंबरी कोणाची आहे तर ही वि.स. खांडेकर आहे. आणि या कादंबरीला बघा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता, कधी 1960ला. पण त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा या कादंबरीला मिळालेला आहे. तो कधी मिळाला होता 1974ला. म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार दोन्ही पुरस्कार मिळवणारी कादंबरी कोणती आहे तर ती ययाती कादंबरी आहे. आणि ही कादंबरी कोणाची आहे तर ती वि.स. खांडेकर यांची आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. पुढे बघा 20 नंबर. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही. आता तुम्ही जर एक पॅटर्न लक्षात ठेवला असेल तर जे काही ज्ञानपीठ पुरस्कार आहेत ना त्यांच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न त्या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात. मग कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही पहा, भालचंद्र नेमाडे, वि.वा. शिरवाडकर, वि.स. खांडेकर आणि पु ल देशपांडे. मग यापैकी पहा पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, हे लक्षात ठेवा. मग कोणाला मिळाला आहे, भालचंद्र नेमाडेंना मिळाला आहे. कधी मिळाला आहे, यांना 2014ला मिळाला आहे. त्याच्यानंतर वि.वा. शिरवाडकर यांना मिळाला आहे, वि.स. खांडेकर यांना मिळाला आहे आणि अजून कोणाला मिळाला आहे तर तो विंदा करंदीकर यांना मिळाला आहे. म्हणजे अशा एकूण 4 मराठी लेखकांना काय मिळालेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पुढे जाऊया 21 नंबर. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात. मग मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात तर ते कवी मुकुंदराज यांना म्हणतात.
यांचं कविता संग्रह कोणता आहे तर विवेक सिंधू हा कविता संग्रह आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात तर हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. त्याच्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात तर हे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात तर हे कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. हे चारही पण खूप महत्त्वाचे आहेत हा. या चारहीवरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये काय केलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हे काय खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया 22 नंबर. पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेलं नाव ओळखा. म्हणजे काय विचारलं आपल्याला की खालीलपैकी मंगेश पाडगावकर यांचा कविता संग्रह कोणता नाही असं आपल्याला ओळखायला सांगितलंय. मग ऑप्शन दिलेत पहा, धारा नृत्य, जिप्सी, छोरी आणि संहिता. मग यापैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांचा नाही तर तो संहिता हा काव्यसंग्रह नाही. मग बघा मंगेश पाडगावकर यांचे कविता संग्रह कोणकोणते आहेत लक्षात ठेवा. बघा धारा नृत्य आहे, जिप्सी आहे, छोरी आहे, विदूषक आहे, गझल आहे, मीरा आहे, बोलगाणे आहे, भटके पक्षी आहे, सलाम आहे, वात्रटिका आहे, उत्सव आहे, शर्मिष्ठ आहे, झुलेबाई झुला आहे. हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. विशेषतः कोणते पाठ करायचे हे 3 तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच आले पाहिजेत, कारण त्यांनी आपल्याला इथे हिंट दिली की पुढचा प्रश्न आम्ही यांच्यावरती विचारू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे 3 तर लक्षातच ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 23. पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत. मग पुरुष हे नाटक कोणाचं आहे तर हे जयंत दळवी यांचं आहे. बघा आता इथं प्रश्न कन्फ्यूज करण्यासाठी काय केले बघा त्यांनी प्रशांत दळवी, अजित दळवी, तुषार दळवी म्हणजे सगळे दळवी दिलेत. का तर आपल्या मनामध्ये चलबिचल व्हावी याच्यासाठी. मग याचं खरं उत्तर कोण आहे तर ते जयंत दळवी आहे. मग जयंत दळवी यांचे नाटकं कोणकोणते आहेत बघा. पुरुष आहे, सावित्री आहे, संध्याछाया आहे, सूर्यास्त आहे, महासागर आहे, दुर्गा आहे, नातीगोती आहे, बॅरिस्टर आहे, किनारा आहे, कालचक्र आहे. ही सगळी नाटकं कोणाची आहेत तर ती जयंत दळवी यांची आहेत. पुढे जाऊया 24 नंबर. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत. मग दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत तर ते रघुनाथ पंडित आहेत. त्याच्यानंतर वामन पंडित यांचं काय बघा तर यांचा यथार्थ दीपिका हा काव्यसंग्रह आहे. बघा यथार्थ दीपिका आहे. आणि संत ज्ञानेश्वरांचं काय आहे तर त्यांचा भावार्थ दीपिका आहे. म्हणजे जे काही समान नाव असतात ना, सारखे नाव असतात ना, तिथं आपला जास्त गोळ होऊ विचारला जाऊ शकतो किंवा होऊ शकतो. मग हा फरक लक्षात ठेवायचा. यथार्थ दीपिका कोणाचा आहे हा वामन पंडित यांचा आहे. आणि भावार्थ दीपिका कोणाचा आहे तर ते संत ज्ञानेश्वरांचा आहे. आणि कवी मोरोपंतांची कोणता काव्यसंग्रह आहे तर केकावली हा अतिशय प्रसिद्ध असा काव्यसंग्रह आहे कवी मोरोपंत यांचा आहे. पुढे जाऊया 25 नंबर. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे. बघा तसं जर पाहिलं तर सत्तेत सगळ्याचा जीव रमतोय. महाराष्ट्रामध्ये काहीही फुटतंय. पेपर तर कॉमन गोष्ट आहे. खासदार फुटतेत, आमदार फुटतेत, पक्ष फुटतेत आणि आपला टीईटीचा पेपर फुटला ही तर खूप कॉमन गोष्ट झाली. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये काहीही घडू शकतंय. ठीक आहे, परंतु बघा सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर हा नामदेव ढसाळ यांचा काव्यसंग्रह आहे. म्हणजे सध्या जी धावपळ चालू आहे राजकारणाची ही सगळी धावपळ कशासाठी चालू आहे सत्तेसाठी चालू आहे. परंतु त्याला अपवाद नामदेव ढसाळांनी एक कविता संग्रह लिहिला होता तो म्हणजे कोणता या सत्तेत जीव रमत नाही असा. मग त्यांचे बाकीचे काव्यसंग्रह पण लक्षात ठेवायचे. हा गोलपीठावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तोही यंदा कंची, खेळ आणि गांडू बगीचा हे सुद्धा काव्यसंग्रह कोणाचे आहेत नामदेव ढसाळ यांचे आहेत. मग तुम्हाला या सत्तेत जीव रमत नाही पण लक्षात ठेवायचं आहे आणि हा गोलपीठा पण लक्षात ठेवायचा आहे, कारण याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. पुढे जाऊया 26 नंबर आपला शेवटचा प्रश्न. श्यामची आई हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत. मग साने गुरुजी, विनोबा भावे, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक. मग यापैकी जे काही योग्य उत्तर असेल ते मित्रांनो काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला. आणि एक नम्र विनंती की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.